अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत स्वामींची 7 दिवसाची सर्वात प्रभावी सेवा कोणती करावी याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, यावर्षी 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे। तर आपल्याला त्याआधी म्हणजेच प्रकट दिनापर्यंत स्वामींची 7 दिवसाची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे। जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य गोष्ट शक्य करतील आणि या सेवेने तुमचे कल्याण देखील होईल। श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या, अडचणी, संकट असतील ते दूर करून ज्या काही तुमच्या इच्छा असतील, जसे की नोकरी मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा व्यवसाय चालावा किंवा व्यवसाय आपला स्वतःचा व्यवसाय असावा असे तुम्हाला वाटत असेल किंवा एखादा रोग बरा व्हावा आणि लग्न जुळावे, अशा ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी स्वामींची ही सेवा स्वामी सेवेत अत्यंत प्रभावी मानली जाते। या सेवेने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील। फक्त तुम्ही ही सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करा। तर ही सेवा आपल्याला 25 मार्च ते 31 मार्च पर्यंत म्हणजेच स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही 7 दिवसाची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे। ही सेवा तुम्हाला जमेल तशी करायची आहे। म्हणजेच मी तुम्हाला स्वामींच्या काही सेवा सांगणार आहे, त्यापैकी तुम्हाला जी सेवा करणे शक्य होईल ती सेवा तुम्हाला करायची आहे। तर ही 7 दिवसाची सेवा स्त्री पुरुष, मुलं मुली, लहान मुलं मुली कोणीही करू शकता आणि ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही एक वेळ ठरवून घ्या। सकाळी किंवा संध्याकाळी त्या वेळेनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर ही सेवा करताना आपल्या देवघरासमोर आपल्या स्वामींसमोर बसण्यासाठी आसन घ्या आणि त्यानंतर दिवा, अगरबत्ती लावा। सर्वप्रथम आपले कुलदैवत, सर्वप्रथम गणपती बाप्पा आपले कुलदैवत आणि स्वामींना अगदी मनापासून नमस्कार करा। त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर सेवेच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे। तर संकल्प कसा करावा? तर एक तामण घ्या, तामण खाली ठेवा, त्यावर आपला उजवा हात धरा। त्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी, अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे। त्यानंतर आपला डावा हात त्या उजव्या हाताखाली धरायचा आहे। त्यानंतर तुमचं नाव सांगा, तिथी, दिनांक, वार याचा उल्लेख करून तुम्ही ज्या इच्छेसाठी ही सेवा करणार आहात, म्हणजे तुम्ही कोणती सेवा करणार आहात ती सेवा सांगायची आहे आणि जी तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांना प्रार्थना करायची आहे। आणि स्वामींना हे सुद्धा सांगायचं आहे की स्वामी, ही सेवा माझ्याकडून तुम्हीच करून घ्या। ही सेवा करताना कोणतेही विघ्न, अडचण येऊ देऊ नका असे म्हणून ते पाणी आपल्याला त्या तामणामध्ये हळूहळू सोडायचं आहे। नंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता आणि संकल्प हा सेवेच्या पहिल्या दिवशी करायचा आहे। संकल्प रोज करायचा नाही आणि दररोज तुम्ही सेवा करू शकता। आणि तसेच तुम्हाला एक नारळ, खडीसाखर आणि एक फूल स्वामींच्या केंद्रात किंवा मठात किंवा जवळपासच्या दत्त मंदिरात जाऊन आणि ते नारळ, खडीसाखर आपल्या हातामध्ये घ्या आणि तुमची जी इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ते स्वामींना सांगा आणि स्वामींना सांगा की ही माझी सेवा तुम्ही माझ्याकडून करवून घ्या। सेवा करताना कोणतीही अडचण, समस्या येऊ देऊ नका असे म्हणून ते नारळ, खडीसाखर, फूल स्वामींना अर्पण करा। तर तुम्हाला खडीसाखर, नारळ, फूल हे सेवेच्या पहिल्या दिवशी मंदिरात किंवा स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही आपल्या घरी स्वामींसमोर ते नारळ अर्पण करू शकता आणि सेवेच्या शेवटच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात दत्त मंदिरात जाऊन ते नारळ ठेवू शकता। आणि ही सेवा करताना तुम्ही स्वामींची वेगळीही पूजा मांडू शकता किंवा आपल्या देवघरासमोर बसून, आपल्या स्वामींसमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या इच्छेनुसार। तर ही सेवा करताना तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि त्यावर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवा करताना दिवा, अगरबत्ती ही सुरूच ठेवायची आहे आणि तेथेच एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे।
तर या सेवेमध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्ही स्वामींच्या मठातून किंवा केंद्रातून किंवा जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात तेथून तुम्ही हा ग्रंथ घेऊ शकता। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत। तर तुम्हाला एका दिवसात संपूर्ण 1 ते 21 अध्याय वाचन करायचे आहेत। म्हणजेच तुमचा एका दिवसात एक पाठ म्हणजेच तुमचं एका दिवसात एक पारायण पूर्ण होते आणि 7 दिवसात तुमचे 7 पारायण पूर्ण होतात। तर तुम्हाला या पद्धतीने या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर या ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ जप नक्की करा आणि त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। जर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा स्वामींचा तारक मंत्र हा नक्की म्हणायचाच आहे। बघा, शक्यतो 11 वेळा तुम्ही स्वामींचा तारक मंत्र नक्की म्हणा आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणताना आपण जे ग्लास भरून पाणी ठेवलं आहे त्यावर आपला उजवा हात ठेवून स्वामींचा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा किंवा 1 वेळा म्हणायचा आहे आणि तारक मंत्र म्हणल्यानंतर ते पाणी ते तीर्थ आपण स्वतः आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींना थोडं थोडं पिण्यास द्यायचं आहे। तर ही सेवा तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजे 7 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर ही सेवा तुम्हाला 25 मार्च ते 31 मार्च पर्यंत स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे। तर ही 7 दिवस तुम्ही सेवा नक्की करा। या ग्रंथाच्या पठनाने अनेक स्वामी भक्तांच्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार झालेले आहेत। त्यामुळे विश्वास ठेवून अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने या सेवेला सुरुवात करा। तर बघा, जे नशिबात नाही ते सुद्धा या सेवेने तुम्हाला मिळून जाईल आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील। या सेवेमुळे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच अनुभव देतील। म्हणून या 7 दिवसात तुम्ही ही स्वामींची सर्वात प्रभावी सेवा नक्की करा। तर आता ज्यांना ही सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही, नोकरीमुळे किंवा व्यवसाय किंवा काही कामामुळे ही सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्ही वाचू शकत नसाल तर अशाने कोणती सेवा करावी जेणेकरून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन केल्याचे फळ मिळेल। तर तुमच्या काही कामामुळे अडचणीमुळे जर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करू शकत नसाल तर तुम्ही 25 मार्च ते 31 मार्च पर्यंत म्हणजेच प्रकट दिनापर्यंत तुम्हाला श्री स्वामी स्तवन 1 वेळा रोज पठन करायचं आहे। बघा, श्री स्वामी स्तवन तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये मिळेल। जर तुमच्याकडे स्वामींचं नित्यसेवा हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, तेथे तुम्हाला मिळेल। तर तुम्हाला श्री स्वामी स्तवन 1 वेळा पठन करायचं आहे। तर तुम्ही श्री स्वामी स्तवन नक्की पठन करा। तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन केल्याचे फळ नक्कीच मिळेल, कारण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा संपूर्ण सार श्री स्वामी स्तवन यामध्ये दिलेला आहे। म्हणून तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही 25 मार्च ते 31 मार्च पर्यंत म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 7 दिवस तुम्ही श्री स्वामी स्तवन नक्की पठन करा। तर श्री स्वामी स्तवन पठन केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। 11 माळी जप करणे तुम्हाला शक्य नसेल तर 1 माळ म्हणजेच 108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप नक्की करायचा आहे। त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। जर 11 वेळा तारक मंत्र म्हणणे शक्य नसेल तर 1 वेळा तारक मंत्र नक्की म्हणा आणि ही सुद्धा सेवा सांगितल्याप्रमाणेच करायची आहे। म्हणजेच स्वामींसमोर आपल्या देवघरासमोर बसण्यासाठी आसन घ्या, दिवा अगरबत्ती ही सेवा सुरू असताना दिवा अगरबत्ती ही सुरूच ठेवायची असते आणि त्यानंतर तेथेच 1 ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि सेवा करताना आपण जेव्हा स्वामींचा तारक मंत्र म्हणतो तेव्हा आपला उजवा हात त्या पाण्यावर ठेवून आपल्याला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा किंवा 1 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर ते पाणी आपल्याला स्वतः आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींना पिण्यास द्यायचं आहे आणि जी अगरबत्ती लावली आहे त्या अगरबत्तीचा थोडा अंगारा घ्या,
त्याचा टिका आपल्या कपाळी लावायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी सुद्धा तो अंगारा घेऊन त्याचा टिका आपल्या कपाळी लावायचा आहे। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा। तर आता अशांसाठी की ज्यांना या दोन्ही सेवा करणे शक्य नाही, ज्यांना कामामुळे किंवा काही अडचणीमुळे सेवा करण्यासाठी म्हणजेच ग्रंथ वाचन, मंत्र जप, स्तोत्र पठण किंवा पारायण किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, तारक मंत्र 11 वेळा म्हणणे शक्य नसेल तर अशांनी कोणती सेवा करावी? तर बघा, ही सेवा करताना आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे, म्हणजे देवघरासमोर बसण्यासाठी आसन घ्या, दिवा अगरबत्ती लावा, त्यानंतर स्वामींसमोर पाणी 1 ग्लास भरून पाणी ठेवा। त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ म्हणजेच 108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचा आहे। बघा, स्वामींचा तारक मंत्र म्हणताना सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला ती कृती करायची आहे। तर तुम्ही ही सेवा करताना अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करायचे आहे। एवढे जरी तुम्ही केले तरीही स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील। आणि ज्यांना वेळच मिळत नाही सेवा करण्यासाठी, 1 माळ जप किंवा तारक मंत्र म्हणणे शक्यच नसेल तर त्यांच्यासाठी अतिशय सोपी आणि उच्च कोटीची सेवा ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण होय। बघा, स्वामींच्या नामस्मरणाला कोणत्याही काळ वेळेचे बंधन नाही। आपण नामस्मरण कधीही कुठेही करू शकतो। दिवसभरातून केव्हाही चालता फिरता, कोणतेही काम करताना, उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण नामस्मरण करायचं आहे। सतत हा मंत्र आपल्याला आपल्या मुखात ठेवायचा आहे। तर तुम्ही स्वामींचे नामस्मरण नक्की करा, कारण भगवंताच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण होय। म्हणून श्री स्वामी समर्थ या मंत्राचं सर्वांनी नामस्मरण नक्की करायचंच आहे। आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना रोज सकाळ संध्याकाळ मुजरा हा नक्कीच करायचा आहे। तर ही सेवा करताना काही नियमाचे पालन करावे लागतील का? तर बघा, ही सेवा करताना म्हणजे जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात तर संकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजे सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला 7 दिवस मांसाहार करायचा नाही आणि शक्यतो ब्रह्मचर्य पालन करायचे आहे। तर तुम्ही ही स्वामींची सर्वात प्रभावी, शक्तिशाली, चमत्कारिक सेवा 7 दिवस तुम्ही नक्की करा, कारण या सेवेने तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल। फक्त तुम्हाला ही सेवा करताना अगदी मनापासून, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने, मनात श्रद्धा ठेवून ही सेवा तुम्हाला करायची आहे। सेवा करताना, ग्रंथवाचन, मंत्र जप करताना तुम्हाला साक्षात स्वामी आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही अशी भावना मनात ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत म्हणजे 31 मार्च पर्यंत तुम्हाला जमतील तशा स्वामींच्या जास्तीत जास्त सेवा करा। तर आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।